शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। वियत घाट परिसरात आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली। जगदीश पांडुरंग चव्हाण असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना सोमवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली। जगदीश चव्हाण त्यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। ओम ईश्वर साळुंके व अनोळखी इसम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिवंगत अरुण काका जगताप हे काका नावाने सर्वांना परिचित होते। काका नावातच आपलेपणा आहे। अलौकिक आपलेपणा देणारे नेतृत्व हिरावले गेले असून त्यांचा वारसा त्यांची मुले आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप पुढे नेतील अशी अपेक्षा अहमद बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी व्यक्त केली। शहरातील सर्जेपुरा येथे लोकप्रिय कापड दुकानात काम करणाऱ्या कॅशरनेच मालकाच्या विश्वासाला तडा देत कॅश काउंटरमधील 1,20,000ची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली। ही चोरी 9 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत झाली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील माईवाडा परिसरातील ब्राह्मण गल्ली येथील शंकर सावली मठातून मंगळवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास चांदीची चेन, चांदीचा डाक, रुद्राक्ष, मण्याची चांदीची माळ चोरट्यांनी चोरून नेली। चोरट्याला कोतवाली पोलिसांनी 8 तासात अटक केली। त्याच्याकडून सुमारे 13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रुपेश दादासाहेब खोजे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। माईवाडा परिसरातील ब्राह्मण गल्ली येथील शंकर सावली महाराजांचा मठ आहे। मंगळवारी रात्री मठातील चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते। याबाबत कमलेश लक्ष्मण जंजाळे यांनी फिर्याद दिली होती। या गुन्ह्यातील आरोपींचा कोतवाली पोलिसांनी शोध घेतला आहे। शहर महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तेचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण सुरू आहे। याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्ताची इमारतींची घरांची नव्याने मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येत आहे। सद्यस्थितीत 53% काम पूर्ण झाले असून मालमत्तेचे क्षेत्रफळ सुमारे 30% वाढले आहे। जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहेत। दरम्यान नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।